सतीश वाघ हत्या प्रकरणामध्ये ही अपडेट समोर आली आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आणखी 2 जण ताब्यात घेण्यात आले। सतीश वाघ यांचं अपहरण करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ज्या गाडीमध्ये सतीश वाघ यांचं अपहरण केलं होतं त्या गाडीमध्ये आणखी 2 जण होते, तर आरोपींनी सतीश वाघ यांची गाडीमध्येच हत्या केल्याची माहिती आहे। या प्रकरणात आतापर्यंत 4 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत। तर याच्या आधी शर्मा नावाची एक व्यक्ती होती, त्याचबरोबर त्याच्यासोबत दुसरा एक व्यक्ती होता आणि याशिवाय आणखी 2 त्या ठिकाणी होते अशी माहिती समोर आलेली आहे। तर भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे जे मामा आहेत त्यांचं या ठिकाणी अपहरण झालेलं होतं सतीश वाघ यांचं, आणि त्याचबरोबर त्यांचा खून सुद्धा झाला होता। ज्या गाडीमधून त्यांचं अपहरण केलं त्याच गाडीमध्ये त्यांचा खून केल्याची माहिती समोर येते आणि त्या गाडीमध्ये असलेले इतर दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। तर याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले गेले आहेत फोन लाईनवर। अमोल, काय सांगाल? योगेश टिळेकर यांचे मामा यांचं अपहरण आणि हत्या प्रकरणामध्ये आता आणखी 2 आरोपी ताब्यात आहेत पोलिसांच्या, त्यांचा नेमका काय रोल होता या अपहरण आणि खून प्रकरणामध्ये? खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये 4 जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आलेली होती आणि काल दुपारी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि यामध्ये आणखी काही जण असल्याची माहिती पोलिसांकडे होती आणि त्यानुसार आता आणखी 2 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि ज्यावेळेस सतीश वाघ यांचं अपहरण झालेलं होतं त्यावेळेस हे दोघे सुद्धा त्या गाडीमध्ये होते अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर आता पुढची चौकशी आहे ती त्यांच्याकडे केली जाते। 2 दिवसापूर्वी पहाटे सतीश वाघ यांचं शेवाळेवाडी येथून त्यांच्या घराच्या जवळून अपहरण करण्यात आलेलं होतं आणि नंतर त्यांची हत्या झाल्याची बातमी सुद्धा समोर आलेली होती। सतीश वाघ हे पुण्याचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा असल्याचं सुद्धा समोर आलेलं होतं आणि त्यामुळे आता या प्रकरणामध्ये 4 जणांना ताब्यात घेतल्यानंतर आणखीन किती जणांचा समावेश आहे याचा सुद्धा तपास आहे तो पोलिसांकडून केला जाईल। पण मुळात हत्या करण्याचं कारण काय आहे हे अद्यापही समजू शकलेलं नाही आणि त्या दृष्टीने सुद्धा पुणे पोलिसांचा तपास आहे तो सध्या सुरू असलेला पाहायला मिळतोय। निश्चितच अमोल, एकूणच जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांच्या मामाचं अशा पद्धतीने अपहरण करून हत्या करण्यामागे नेमका हेतू काय होता, कशी त्यांची हिंमत झाली असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीची अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।